नमस्कार. आज आपण बघणार आहोत पत्रोडा. मराठीत महाराष्ट्रामध्ये अळूवडी, गुजरातीमध्ये पात्रा आणि कर्नाटकात पत्रोडा. अळूची पानं दोन प्रकारची असतात. एक वडीचा अळू असतो आणि एक भाजीचा. जी वडीची पानं असतात ती जरा दिसायला जाड असतात आणि त्याचे देठ काळसर पर्पल रंगाचे असतात. आणि भाजीचा जो अळू असतो त्याची पानं कवळी असतात आणि त्याला देठ पानाच्या मधून असतो. यावरनं आपण भाजीचा अळू आणि वडीचा अळू असा वेगवेगळा ओळखू शकतो. त्याची जी बाटच्या शिरा आहेत त्या जराशा आपल्याला बारीक करून घ्याव्या लागतात, कारण त्या जेव्हा वडी वळतो त्यावेळेला ते पान फाटू शकतं. तर आपण जे पाटच्या शिरा आहेत त्या आपण सुरीने बारीक काढून घेऊ. या प्रकारे आपण हलक्या हाताने ती जाड शीर असते पानाची ती आपण सुरीच्या सहाय्याने बारीक काढून घेऊ. काही लोक ती लाटणीने लाटतात सुद्धा, पण मला अशी त्याची गरज वाटत नाही, कारण आपण एवढी बारीक ती शीर काढून टाकतो त्यामुळे ते पान फाटायचा प्रश्नच येत नाही. आज मी जी अळूवडी करणार आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. वेगळी म्हणजे दुसरं काही नाही, कोकणी पद्धतीने करणार आहे. कर्नाटकात ह्या पद्धतीने अळूवडी करतात. आपण जे महाराष्ट्रात करतो त्यात बेसन वगैरे वापरून करतो. आणि आता जे मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात पहिलं थोडंसं तेल घेतलं. थोडंसं तेल गरम झालं की त्यात थोडीशी उडदाची डाळ भाजून घेतली. उडदाची डाळ थोडीशी परतून घ्यायची. थोडीशी गुलाबी झाली की त्यात धणे घातले. धणे थोडे परतून घ्यायचे. थोडंसं जिरं, छान परतून घ्यायचं. त्यात 7 ते 8 बेडगी मिरच्या टाकल्या आणि छान परतून घेतल्या. आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता आपण त्यात खोबरं घालू. थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ घालू. चार तास आधी मी तांदूळ 1 वाटी, अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ भिजत टाकली होती. ती आता आपण या मिश्रणाबरोबर वाटायला घेऊ. डाळ टाकूया. चण्याची डाळ टाकू आणि ते मिश्रण आता छान खरखरीत वाटून घेऊ. थोडीशी हळद टाकली,
आता सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकले. हे चांगलं एकत्र करून घेऊ. आणि आता या पानांना लावायला घेऊ. या पानांच्या शिरा मी काढून घेतल्या होत्या. त्यामुळे ते वळायला सोप्या जातात. आता हे मिश्रण पानावर लावायला घेऊ. दुसरं पान ठेवलं. या दुसऱ्या पानाला आपण परत असाच मसाला लावून घेऊ. आणि अजून एक पान लावून घेतलं. आणि आता हे असं एका बाजूने दुमडून त्याच्यावर थोडंसं लावलं. पुन्हा दुसऱ्या साईडला लावलं मिश्रण. आणि आता आपण हे घट्ट वळून घेऊ. वळताना मध्ये थोडंसं पुन्हा मिश्रण लावून घेऊ. त्यामुळे ते बरोबर चिकटते आणि वळी उघडत नाही आणि मसालाही बरोबर लागतो. ही बघा, ही अशी वळी झाली आहे. अशा सर्व पानांच्या वळ्या मी करून घेतल्या. आणि आता आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे या वळ्यांच्या बरोबर मध्येच मी कापून त्याचे 2 तुकडे करून घेतले. आणि आता आपण हे फोडणीला घालू. कुकरमध्ये थोडं तेल घातलं, 2 चमचे. तेल गरम झालंय. राई घालू. राई तडतडली. कढीपत्ता घातलाय. पानं सुद्धा छान तडतडली आहे. खमंग फोडणी झाली की अळूवडींना पण खूप छान टेस्ट येते. त्यावर आता आपण अळूवडी ठेवून घेऊ. या सर्व वड्या आपण ठेवून घेतल्यात. आता आपण या वड्या अर्ध्या बुडतील एवढं पाणी घालून घेऊ. पाणी घालून झालंय. आता कुकरचं झाकण लावू. त्याच्यावर शिटी लावू नये. आणि आता मोठी वाफ येईपर्यंत आपण गॅस फुल ठेवू. आता वाफ आली आहे. आता आपण गॅस सिमवर ठेवू आणि 1 तास आपण वाफवून घेतली आहे. वा, अळूवडी आपली तयार आहे. ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा, नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करा.